गुड मॉर्निंग फ्रेंड्स. लास्ट लेक्चरमध्ये दोन किंवा दोनपेक्षा जास्त आर्ग्युमेंट जर सारखे असतील तर नेमकं कॅल्क्युलेशन आपल्याला काय करता येईल किंवा एल हॉस्पिटलचा वापर करून आपण ते बघितलं. आज आपण न्यूमेरिकल अनालिसिसच्या लेक्चर नंबर 24 मध्ये एक महत्वाचा थेरम घेणार आहे. काय आहे थेरमचं स्टेटमेंट बघा आणि कुठलं आर्टिकल चालू आहे ते बघू आपण. आर्टिकल नंबर 2.2.2 टायटल आहे प्रॉपर्टीज ऑफ द डिवायडेड डिफरन्स आणि थेरम आहे द डिवायडेड डिफरन्स आर सिमेट्रिकल in all their arguments, that is the value of any divided difference is independent of the order of arguments. या स्टेटमेंट मध्ये आणि पहिल्या युनिटच्या पहिल्या थेरम मध्ये आणि दुसऱ्या चॅप्टरच्या पहिल्या थेरम मध्ये फार साम्य आहे. स्टेटमेंट मध्ये फक्त शब्द इथं डिवायडेड यूज केलेला आहे. बरेच विद्यार्थी विचारतात ते थेरम, लिहितात हे थेरम, असं होता कामा नये. मग आता हे डिवायडेड डिफरन्स मधील पहिला थेरम प्रूफ. वी हॅव एफ ऑफ x0, x1 which is equal to f of x0 minus f of x1 upon x0 minus x1 by definition. So which is equal to f of x0 upon x0 minus x1 plus f of x1 डिनॉमिनेटर मधून मायनस साइन कॉमन काढले x1 minus x0. याला इक्वेशन नंबर 1 म्हणा. आता याच्यामध्ये बघा दोन जे आर्ग्युमेंट आहे तर याच्यामध्ये काय आहे f of x0 upon x0 minus x1, f of x1 upon x1 minus x0 which is equal to समेशन मध्ये पहिली टर्म लिहून टाकायची. काय हो f of x0 upon x0 minus x1. जर तीन आर्ग्युमेंट घेतलं तर काय होते नेमकं बघू आपण. अगेन f of x0, x1, x2 which is equal to by definition of divided difference f of x0 x1 minus f of x1, x2 whole divided by x0 minus x2. म्हणजे फर्स्ट आर्ग्युमेंट मायनस लास्ट आर्ग्युमेंट. आता f of x0 x1 आपण इथं काढलेला आहे. f of x0 x1 काय काढलेला आहे f of x0 upon x0 minus x1 plus f of x1 upon x1 minus x0. याच पद्धतीनं आपल्याला मायनस इन ब्रॅकेट f of x1 x2 काय लिहिता येईल f of x1 upon x1 minus x2 plus f of x2 upon x2 minus x1 ब्रॅकेट कंप्लीट होल डिवायडेड बाय x0 minus x2 which is equal to f of x0 upon x0 minus x1 plus या दुसऱ्या टर्म मधून आणि तिसऱ्या टर्म मधून जर आपण f of x1 कॉमन काढलं तर ब्रॅकेट मध्ये शिल्लक राहते 1 upon x1 minus x0 minus 1 upon x1 minus x2 minus f of x2 upon x2 minus x1 ब्रॅकेट कंप्लीट होल डिवायडेड बाय x0 minus x2 which is equal to f of x0 upon x0 minus x1 plus क्रॉस मल्टिप्लिकेशन करा याचं x1 minus x2 minus x1 minus minus plus x0 whole divided by x1 minus x0 x1 minus x2 into f of x1 plus f of x2 याच्यातून न्यूमरेटर मधून न्यूमरेटरचा मायनस आणि डिनॉमिनेटरचा मायनस प्लस झालं f of x2 upon x1 minus x2 whole divided by x2 minus x0 minus x2 which is equal to आता x0 minus x2 ने जर आपण मल्टिप्लाय केला आणि डिवाइड केलं नो मल्टिप्लाय करण्यापेक्षा हा जो क्रॉस मल्टिप्लिकेशन मध्ये तो डिवाइडला येणारच आहे. f of x0 याला आधी होतं x0 minus x1 आणि हा जो डिनॉमिनेटरला x0 minus x2 होता तो दिला प्लस हा x0 x1 x1 कटला x0 minus x2 हा कशा सोबत कटला याच्या सोबत आणि शिल्लक काय राहिलं प्लस f of x1 upon x1 minus x0 x1 minus x2 प्लस
एफ ऑफ एक्स टू अपॉन या डिनॉमिनेटर मध्ये इथूनही मायनस साइन कॉमन काढला, इथूनही मायनस साइन कॉमन काढला आणि एक्स टू मायनस एक्स झिरो, एक्स टू मायनस एक्स वन. आता केअरफुली बघा, कारण की मी याच्यानंतर डायरेक्ट स्टेप लिहिणार आहे. आपल्याजवळ आर्ग्युमेंट होते 3. कोणकोणते? एक्स झिरो, एक्स वन, एक्स टू. इथं न्यूमरेटरला एफ ऑफ एक्स झिरो आलं, डिनॉमिनेटरला येईल एक्स झिरो मायनस एक्स वन, एक्स झिरो मायनस एक्स टू, प्लस न्यूमरेटरला आला एक्स वन, डिनॉमिनेटरला येईल एक्स वन मायनस एक्स झिरो, एक्स वन मायनस एक्स टू, प्लस एफ ऑफ एक्स टू, डिनॉमिनेटरला येईल एक्स टू मायनस एक्स झिरो, एक्स टू मायनस एक्स वन. म्हणजे काय नाही आला हो डिनॉमिनेटरला? एक्स झिरो मायनस एक्स झिरो नाही आला, एक्स वन मायनस एक्स वन नाही आला, एक्स टू मायनस एक्स टू नाही आला. म्हणजे व्हॉट हॅपन्ड ऍक्च्युअली, एक्स आय मायनस एक्स आय ची टर्म नाही आहे इथे, इट शुड बी ओमिटेड. सो रिमेंबर इट. आता जर मला 4 आर्ग्युमेंट घेऊन हेच एफ ऑफ एक्स झिरो, एक्स वन, एक्स टू, एक्स थ्री डायरेक्ट लिहायचं असेल तर काय येईल बघा. एफ ऑफ एक्स झिरो अपॉन एक्स झिरो मायनस एक्स वन, एक्स झिरो मायनस एक्स टू, एक्स झिरो मायनस एक्स थ्री, प्लस एफ ऑफ एक्स वन डिनॉमिनेटरला जर लिहायचं असेल तर एक्स वन मायनस एक्स झिरो, एक्स वन मायनस एक्स टू, एक्स वन मायनस एक्स थ्री, प्लस एफ ऑफ एक्स टू डिनॉमिनेटरला लिहायचं असेल तर एक्स टू मायनस एक्स झिरो, एक्स टू मायनस एक्स वन, एक्स टू मायनस एक्स थ्री, प्लस एफ ऑफ एक्स थ्री लिहायचं असेल तर एक्स थ्री मायनस एक्स झिरो, एक्स थ्री मायनस एक्स वन, एक्स थ्री मायनस एक्स टू. किती सिंपल आहे हे आठवण ठेवायला काहीही कठीण नाही आहे. वर जे आहे ना एंट्री एफ ऑफ एक्स झिरो, खालून आर्ग्युमेंट कसे सुरू झाले, एक्स झिरो मायनस एक्स झिरो मायनस, राईट. वर एफ ऑफ एक्स वन असेल तर एक्स वन मायनस, वर एफ ऑफ एक्स टू असेल तर एक्स टू मायनस. आणि याला आपण पहिली टर्म समेशनच्या स्वरूपात लिहू शकतो, विच इज इक्वल टू समेशन एफ ऑफ एक्स झिरो अपॉन एक्स झिरो मायनस एक्स वन, एक्स झिरो मायनस एक्स टू. अर्थात या दोन्ही टर्म तिथे आहे. जर समेशन काढलं तर पुढे काय येईल, प्लस एफ ऑफ एक्स वन डिवायडेड बाय एक्स वन मायनस एक्स झिरो, एक्स वन मायनस एक्स टू, प्लस एफ ऑफ एक्स टू डिवायडेड बाय एक्स टू मायनस एक्स झिरो, एक्स टू मायनस एक्स वन, विच इज सिमेट्रिकल इन एक्स झिरो, एक्स वन, एक्स टू. याला इक्वेशन नंबर 2 म्हटलेलं आहे, याला इक्वेशन नंबर 1 म्हटलेलं आहे. आता मी डायरेक्ट एफ ऑफ एक्स झिरो पासून तर एक्स एन पर्यंत सुद्धा लिहू शकतो. ओके, नाउ वी शॅल शो दॅट एफ ऑफ एक्स झिरो कॉमा एक्स वन कॉमा एक्स टू अप टू एक्स एन which is equal to, with the help of equation 1 and 2 we can easily write down f of x0 upon x0 minus x1, x0 minus x2 up to x0 minus xn plus f of x1 upon x1 minus x0, x1 minus x2 up to x1 minus xn plus f of x2 upon x2 minus x0, x2 minus x1 up to x2 minus xn plus dot 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 plus f of xi, xi minus x0, xi minus x1 dot 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 xi minus xn plus dot 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 plus f of xn which is divided by xn minus x0, xn minus x1 up to xn minus x ला सफिक्स n minus 1. मित्र हो, हे केअरफुली जर बघितलं तर इथं जर एक्स झिरो असेल एफ ऑफ एक्स झिरो तर एक्स झिरो पासून स्टार्ट होईल सगळे आर्ग्युमेंट, फक्त एक्स झिरो मायनस एक्स झिरो नसेल. एफ ऑफ एक्स वन जर असेल तर एक्स वन पासून स्टार्ट होईल सगळे आर्ग्युमेंट, एक्स वन मायनस एक्स झिरो, एक्स वन मायनस एक्स टू, फक्त काय नसेल एक्स वन मायनस एक्स वन नसेल. अशा पद्धतीनं हे जरी तुम्हाला वाटत असेल की किती मोठं इक्वेशन आहे, परंतु या इक्वेशन मध्ये काही नाही, फक्त नेमकं काय आहे हे जर लक्षात आलं तर. सो हियर द कोएफिशियंट ऑफ एफ ऑफ एक्स आय इज, आता एफ ऑफ एक्स आय ची ही टर्म आहे, याचं कोएफिशियंट काय आहे 1 अपॉन एक्स आय मायनस एक्स झिरो, एक्स आय मायनस एक्स वन अप टू एक्स आय मायनस एक्स एन विच इज डिनोटेड बाय अल्फा आय रेस टू एन से. I is equal to 0, 1, 2,
comma dot 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 n where the zero factor, which factor? Zero factor means xi minus xi. I ची किंमत जर 0 ठेवली तर x0 minus x0, I ची किंमत 1 ठेवली तर x1 minus x1, I ची किंमत 3 ठेवली तर x3 minus x3. हे फॅक्टर या प्रत्येक टर्म मध्ये ओमिटेड आहे, इज टू बी ओमिटेड इन द डिनॉमिनेटर. We assume that the result holds good for index n. Now consider, आता आपण f of x0, x1, x2 up to xn plus 1. So how many arguments here? n plus 2 arguments. जर कन्सिडर केलं आणि डिफाइन केलं डिवाइडेड डिफरन्सच्या डेफिनेशन प्रमाणात, तर f of x0, x1, डॉट 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 xn मायनस f of x1, x2, डॉट 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 xn प्लस 1 डिवाइडेड बाय फर्स्ट आर्ग्युमेंट मायनस लास्ट आर्ग्युमेंट, म्हणजे x0 मायनस x ला सफिक्स n प्लस 1. न्यूमरेटर मधून मायनस साइन कॉमन काढा, डिनॉमिनेटर मधून मायनस साइन कॉमन काढा, म्हणजे दुसरी टर्म आधी लिहावं लागेल. आता f of x1, x2, डॉट 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 xn प्लस 1 मायनस f of x0, x1, डॉट 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 xn होल डिवाइडेड बाय x ला सफिक्स n प्लस 1 मायनस x0. न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मधून फक्त मायनस साइन कॉमन काढलेला आहे, म्हणजे दुसरी टर्म आधी पहिली टर्म नंतर, कारण की ही मायनस होती. ओके, हेन्स कोएफिशिएंट ऑफ f ऑफ xi, याच्यामध्ये आता कोएफिशिएंट ऑफ f ऑफ xi तुम्हाला काढता आलं पाहिजे. जसं की आपण x0 पासून xn मध्ये कोएफिशिएंट ऑफ f ऑफ xi काय होतं? 1 अपॉन xi मायनस x0, xi मायनस x1, x1 अप टू xi मायनस xn. आता इथे काढायची आपल्याला कोएफिशिएंट ऑफ f ऑफ xi. या f ऑफ x1, x2 इथं कुठेतरी xi आहे या डॉट 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 मध्ये, तर येईल कोएफिशिएंट्स ऑफ f ऑफ xi इज हा येईल 1 अपॉन x ला सफिक्स n प्लस 1 मायनस x0 ब्रॅकेट मध्ये. आता याचा 1 अपॉन xi मायनस x1, xi मायनस x2 अप टू xi मायनस x ला सफिक्स n प्लस 1 मायनस इथे येईल 1 अपॉन xi मायनस x0, xi मायनस x1 अप टू xi मायनस xn. समजलं असेल? नाही जर समजलं असेल तर हे बघा इथे आहे f ऑफ xi चं कोएफिशिएंट. हे जे आलेली टर्म आहे f ऑफ xi डिवाइडेड बाय हे x0 पासून xn साठी आहे. इथे x0 पासून पहिली टर्म x1 पासून xn प्लस 1 आहे आणि दुसरी टर्म x0 पासून xn. आता बघा केअरफुली जर बघितलं आपण तर इथे xi मायनस x0 नाही आहे आणि इथे xi मायनस x ला सफिक्स n प्लस 1 नाही आहे. मग जो फॅक्टर नाही आहे त्या फॅक्टरनं आपण काय करू? मल्टिप्लाय डिवाइड करू. उदाहरणार्थ इथे xi मायनस x0 न जर मल्टिप्लाय केलं तर खाली येईल xi मायनस x which is equal to xi मायनस x0 अपॉन xi मायनस x0, xi मायनस x1 अप टू xi मायनस x ला सफिक्स n प्लस 1 मायनस इथे कशाने मल्टिप्लाय केलं? xi मायनस x ला सफिक्स n प्लस 1, xi मायनस x ला सफिक्स n प्लस 1. तर खाली काय येईल मग? xi मायनस x0, xi मायनस x1 अप टू xi मायनस xn प्लस 1. याच्या आधीची टर्म काय असेल इथे डॉटेड मध्ये? xi मायनस x ला सफिक्स n आणि या होल डिवाइडेड बाय x ला सफिक्स n प्लस 1 मायनस x0. आता जर केअरफुली बघितलं डिनॉमिनेटर सारखा आहे, डिनॉमिनेटर काय आहे? सारखा आहे. त्याच्यामुळे न्यूमरेटरची बेरीज होईल, डिनॉमिनेटर हे येईल आणि त्याला अजून हा 1 अपॉन आहेच. मग याच्यातून उदाहरणार्थ xi मायनस xi कटेल, मायनस x0 प्लस xn प्लस 1 म्हणजे xn प्लस 1 मायनस x0, xn प्लस 1 मायनस x0. सो कॅन्सल इट इज. हे कॅन्सल होऊन मग काय राहील? मग काय राहील? विच इज इक्वल टू राहील 1 अपॉन xi मायनस x0, xi मायनस x1 अप टू xi मायनस x ला सफिक्स n प्लस 1. आणि याला आपण या अल्फा i रेस टू n याला डिनोट केलं, कारण की इथं n पर्यंत आहे.
इथं n प्लस वन पर्यंत आहे, त्यामुळे नॅचरली आपल्याला डिनोट करावं लागेल अल्फा आयला अल्फा आय रेस टू n प्लस वन, which is equal to 1 upon x ला सफिक्स n प्लस वन मायनस x0 इन ब्रॅकेट डिनॉमिनेटरच्या दोन्ही टर्म जेवढे फॅक्टर्स होते ते सेम असल्यामुळे न्यूमरेटरची ऍडिशन झाली xi मायनस x0 मायनस xi प्लस xn प्लस वन, याच्यामध्ये xi हे कटले, xn प्लस वन मायनस x0 याच्यासोबत कटले आणि विच इज इक्वल टू शिल्लक राहिलं 1 अपॉन xi मायनस x0 xi मायनस x1 अप टू xi मायनस x ला सफिक्स n प्लस वन, विच इज इक्वल टू अल्फाला सफिक्स i रेस टू n प्लस वन से. कशामुळे तर याच्या आधी जे अल्फा आय ला रेस टू n डिनोट केलं होतं त्यावेळेस xi मायनस x0 पासून xi मायनस xn पर्यंत फॅक्टर होतं, आता इथे xi मायनस xn प्लस वन पर्यंत फॅक्टर आहे. सो विच इज इक्वल टू अल्फा आय रेस टू n प्लस वन. Therefore, alpha I raised to n plus 1 is of the same form as alpha I raised to n but has n plus 1 factors. Thus, if 3 is valid for n, it is valid for n plus 1. जर इक्वेशन 3 n साठी व्हॅलिड असेल तर ते n plus 1 साठी भी व्हॅलिड राहू शकते. Since it has been established for n is equal to 1, n is equal to 2, it is therefore valid for any positive integer n. मित्र हो, हा फार महत्वाचा थेरम होता. या थेरम मध्ये आपण सगळं व्यवस्थित सिस्टमॅटिक एक्सप्लेन केलेलं आहे, त्यामुळे या लेक्चरसाठी आपण इथेच थांबणार आहोत. धन्यवाद.